हॅलो. हाय सर्वांना. तर पाऊस पडतोय, छान मस्त गार हवा. मस्त झोपावं वाटतंय. आत्ताच उठली मी, माहितीये का. आपण ना डायरेक्ट मुद्द्यावर येते. जे एकदम असं वायचळ वायचळ लोकांना वाटतं ना, ते आता बोलणं सोडून दिलंय. हा, नाही, लोक तर वागत येतात, त्याच्यासाठीच जगत येतात, ह्याची जाणीव मला आहे. पण मी बोलत आहे ना, म्हणून मला वाईट म्हणतेता, बेकार म्हणतेता, एक तिरस्कार करतेता, घृणा करतेता. त्याच्यामुळं मी सुधारले. आता आता मी दुसरं काम हातात घेतलंय. ज्यांचे लग्न होत नाहीत ना, त्यांचे लग्न करून देण्यासाठी एक पुढे जाऊन त्यांना एक मदतीचा हात, बरं का. हा, मदतीचा हात. आता असं असतं ना, तर म्हणजे सगळी तुमची तयारी असते, पण ते लग्न करण्यासाठी हिम्मत होत नाही. हा, वय झालंय, सुकून गेलंय, कोरडं पडलंय स्वतःच्या हाताने, पण मनासारखं आयुष्य काही जगायला येई नाही, बरं का. त्याला कारण गप बसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं असतंय. त्याच्यासाठी काहीतरी स्टंट घ्यावं लागतंय आपण. हा, असं चोरून लपून जे तुम्ही वागताय करताय, ह्याला अर्थ नसतंय. ते वेस्ट आहे, ते व्यर्थ आहे. त्याच्यासाठी ते म्हणजे बघा, तुम्हाला एक उदाहरण देते. भीष्म पितामहाचं. जेवढं तुम्ही गप राहतान, तुम्ही सुटताना असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याचं पण तुम्हाला एक भरपाई करावं लागते म्हणे. हा, पाप लागतं म्हणे. जिथे बोलायचं असतं तिथे बोलत जा, जिथे गप राहायचं तिथं गप राहायचं. असा नियम पूर्वीपासून आहे देवाधर्मात, पोथी पुराणात. म्हणजे जेव्हा द्रुपदाला निवस्त्र करत होते ना, तेव्हा तिथं भीष्म पितामह बी होता म्हणून. पण ते कधीच कुठलंच पाप न करणारा व्यक्ती, कसलंच पाप न करणारा व्यक्ती, त्याने ते पाप केलं. आयुष्यात एक पाप त्याच्या समोर झालं. एका महिलेचा अपमान, तिला निवस्त्र करताना ते बघत बसला, पण बोलू शकला नाही. व हा, त्याला पण काही कारण असेल ना, काही कोणी आट दिलेली असेल ना ते निवस्त्र करणाराने. गरिमा प्रत्येकाला जपायची ना स्वतःची, त्याच्यात फसला तो. जसं की आत्ताचे दाखवतात वेगळं आणि वागतात वेगळं. जगाने, समाजाने आपल्याला चांगलं म्हणावा म्हणून वेगळं दाखवायचं आणि करणीला कधीच चुकायचं नाही. जसं की मी वायचळ बोलून दाखवते, लोक वागून दाखवतात, करून आहेत. हा, सत्य आहे. त्याचप्रमाणे त्या काय ते पितामह म्हणतात त्याला ना, पितामह. मला जे देवायची तेवढी जाणीव नाही, तुम्हाला तर माहिती आहे. तुम्ही असं समजू नका तुला अक्कल कुठं आहे. इकून तुम्हाला कधी खाईल ना घरात बसून. हा, तुमची किंमत किती मी लावली ते सुद्धा तुम्हाला कळू देणार नाही. पण देवाधर्माचं जरा मला ना डोक्याच्या वरून जातंय. हा, त्याच्यावर माझं कदाचित हे नाही, असं म्हणजे कंट्रोल नाही म्हणा, की भरोसा नाही म्हणा, काय म्हणायचं ती म्हणा. पण हे एक उदाहरण जे वास्तव्यात आहे ना सध्या, त्याला लागू होतंय. हा, तर त्या भीष्म पितामहाला लय मोठं पाप लागलं म्हणून.
त्याच्या मनाने त्याला मरायचं होतं म्हण आणि त्याला दुसऱ्याच्या मर्जीनं मरावं लागलं म्हण. शरीराला भोकं भोकं पाडून घेतले म्हण त्यानं, नुसते बांधायचे. कितीतरी दिवस पुन्हा तसंच पाडलेला होता म्हण. कुठं लयच ते विचार केला तर रिअल वाटतं बरं का. पण जे आपण सध्या बघतो आपल्या डोळ्यानं त्याच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पूर्वीवर कशाला विश्वास ठेवतोय कोण? खरं आहे का नाही? तर 12 भानगडी जाऊ द्या. आता आपण जे काम हाती घेतलंय ना ते कसं आहे? हा, पुण्याचं आहे का पापाचं आहे? जे मी बोलत होते, ज्या लोकांना आनंद मिळत होता आणि त्यातून माझं अर्निंग होत होतं, रीच मिळत होती. शेवटी मी पण बाई आहे. या सोशल साईटवर बाई पुढं पुरुषाला इज्जत आबरू शून्य आहे. बाई पुढं म्हणलंय, गड्या पुढं बाईची नाही. बाई पुढं पुरुष स्वतः निवस्त्र व्हायलाय. काय इज्जत आहे तशा पुरुषांना? बोलल्याने बाईला काय असं म्हणजे बाट होतो का? असं म्हणजे काही बोलल्याने ते काय म्हणते ते डाग लागतो का? तिचं शरीर बाटतं का? काय काय अशा गोष्टी हो. पण पुरुष खरंच निवस्त्र जे होतात ना सोशल साईटवर, त्या पुरुषांची व्हॅल्यू, त्या पुरुषांची इज्जत बाई पुढे कचरा आहे, कचरा. कळलं का? म्हणजे यूज करा सोडून द्या. बाया करायल्यात तशी काम आजकाल गाड्यांसोबत. खोटं वाटत असेल तर वाटू द्या, पण तसं माझ्या समोर आलं ना मला दम निघत नाही हो. त्याच्यामुळेच मी एक काम हाती घेतलंय, लग्न लावून द्यायचं एक जणाचं, आणि ते मी करणार आहे. हा, बिचारा उगाच लपून चोपून दबून कवर आयुष्य जगणार आहे. टेन्शन मध्ये असतंय. रात्रात झोपत नाही, ते झोप येत नाही त्याला. एवढं त्याला ताणतणावाचं ते आयुष्य जगणं ते मला देखवं आहे. कळलं का? पण त्याच्यासाठी त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. ते झालं एकदा की बघा तुम्ही त्याचं लग्न सक्सेस फिक्सच आहे म्हणायचं. सगळं ऑलरेडी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. हा, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. काय एक होय नाही आजकाल सांगा ना. मुलगी आहे, त्या मुलीला मुलगी आहे, तिनं ती मुलगी कुठून पैदा केली त्याचा विषय नाही. आता ती असणारी मुलगी एक्सेप्ट करणारा तयार असल्यावर काय आहे? काहीच विषय नाही. काय वाटतं तुम्हाला? फेकाफेकी करते असं वाटतं का? चुकीचे आहोत मग तुम्ही. जे सत्य आहे ना तेच मी बोलत असते. कळलं का? लवकरच कळेल तुम्हाला. आता नाही कळालं तरी. बाय.